महाराष्ट्रामध्ये असे अनेक मंदिरं आहेत की ज्या मंदिरांना संरक्षणाची अत्यंत गरज आहे। नमस्कार मित्रांनो, वाकडी वाट या आपल्या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। काही कौटुंबिक अडचणीमुळे गेल्या काही महिन्यांपासून आपण आपल्या या चॅनलवर काही नव्या ठिकाणांची लिंक टाकलेली नव्हती। सर्वांच्याच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात, तसं ते प्रॉब्लेम आले निघून गेले। आता पुन्हा एकदा आपण याच पद्धतीनं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सेवेत हजर होतो आहे। तर आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील परळी या ठिकाणी। परळी हे ठिकाण आधीपासूनच जे आहे प्रसिद्ध आहे ते रामदास स्वामी यांच्यामुळं। रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर म्हणजे किल्ले सज्जनगडाच्या पायथ्याला असलेलं हे परळी गाव आणि या परळी गावामध्ये असलेलं हे केदारेश्वर मंदिर। नुकतंच 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यानं काही महाराष्ट्रातील काही मंदिरं, काही ऐतिहासिक ठिकाणं हे राज्य संरक्षित स्थळ म्हणून घोषित केली। त्यामध्ये महाराजा होळकर यांचे जन्मस्थान असलेलं ठिकाण असेल किंवा रत्नागिरीमधील कातळ शिल्प असेल, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील हे ऐतिहासिक असं एक जुनं आणि अत्यंत कोरीव आणि शिल्पकाम असलेलं हे केदार आपण पाहता। हे केदारेश्वर मंदिर साताऱ्यापासून अगदी जवळ म्हणजे 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे। आपण नेहमी फिरायला जाताना किंवा सातारकर असतील फिरायला जाताना शेजारी जो असलेला हा जो धरण आहे उरमोडी धरण, या उरमोडी धरणाच्या भिंतीला लागून हा प्राचीन असं मंदिर आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये आपल्याला अनेक कलांचं संगम पाहायला मिळते। याच ठिकाणी आपण पाहिले की एक स्तंभ आहे, मंदिर अत्यंत सुंदर रेखीव आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यावर ज्या शिल्पकला कोरण्यात आलेल्या आहेत ते खजुराहोनंतर काही मोजक्या ठिकाणी त्या कला पाहायला मिळतात। त्यातली एक ठिकाण म्हणजे हे केदारेश्वर मंदिर। तर चला आपण जाऊया, वेळ न जवळता आपण मंदिर कसं आहे ते आपण पाहूया।
तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक मंदिरं आहेत की ज्या मंदिरांना महाराष्ट्र शासनाचा संरक्षणाची अत्यंत गरज आहे. आपण आत्ताच पाहिले की सातारा जिल्ह्यामधला हा जो एक ठेवा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, या ठेवाला जतन करण्यासाठी आत्ता कुठंतरी शासन पाऊल उचलताना आपल्याला दिसते. आपल्यासोबत काही भाविक म्हणा किंवा काही सातारकरसुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं त्यांनी आज मंदिराला भेट दिली, काय भावना आहे, कसं काय वाटलं तुम्हाला इतकं थोडंसं मला काय सांगितलं. काय नाव आपलं, कुठून आलं आहे? मी राम मदाळे, मी सातारमध्येच राहिला आहे. मी असंच येता जाता ऐकलं होतं की बाबा इथं जुनं ऐतिहासिक मंदिर आहे ते केदारेश्वर म्हणून. केदारेश्वर, अच्छा. त्या निमित्तानं आम्ही फिरत असताना आम्ही आलो आणि खरोखर मंदिर असं ऐतिहासिक आहे की बघण्यासारखं आहे. इतिहासातली ही एक चांगली बाब आहे आणि ती जपली पाहिजे. आपल्याला सरकारनं त्याकडे लक्ष देऊन ह्याची जोपासना करून सर्व मी लोकांना विनंती करीन की बाबा असे ऐतिहासिक जे आहेत ते स्थळं आहेत की त्या स्थळांना आपण स्वतः भेटी देऊन ते कोरीव जी काम आहे एवढं सुबक आहे की जेणेकरून त्याचं साधारणपणे आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये सगळीकडे आपल्याला कुठं ना एक तरी महादेवाचं मंदिर, शंकराचं मंदिर पाहायला मिळतं. तुम्ही ते मंदिरसुद्धा पाहिले असतील. साताऱ्यातले प्रसिद्ध माहुलीचं मंदिरसुद्धा पाहिलं असेल. ते मंदिर आणि आत्ता तुम्ही पाहिलेले हे मंदिर, ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? त्या मंदिरात आणि ह्या मंदिरात एवढाच फरक जाणवला की ह्या मंदिरामध्ये 14 खांबावर मंदिर आता उभं दिसते आणि त्या खांबांवर एवढं कोरीव आहे काम, शुभ काम आहे की आत्ताच्या काळामध्ये ते कोणीही करू शकणार नाही. असं एवढं भारी आहे की बघितलं की त्याला म्हणजे मोल असे शब्दात मी तर बोलू शकत नाही. एवढं छान मंदिर आहे आणि मला खूप छान वाटलं की मंदिर बघून की असेच आता आम्ही पण असंच ऐतिहासिक मंदिरं, ऐतिहासिक स्थळांना भेट आम्ही देत जाणार आहे. एकंदरीतच आपण सुट्टीच्या काळात किंवा ज्यावेळेस आपल्याला थोडीशी सवय असते अशा वेळेस आपण कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जातो, आपल्या कुटुंबांना घेऊन जातो. पण कधी आपण आपला महाराष्ट्राचा वारसा असलेला, आपल्या धार्मिक स्थळं असलेलं अशा स्थानांना भेट देणं तर थोडंसं आपण टाळतो. शक्य करून अशी काही स्थळं आहेत जसं आत्ता आपण पाहिलं की केदारेश्वर मंदिर असेल किंवा आत्ताच नुकतं 15 ऑगस्टला महाराष्ट्र शासनानं जी काही 5 मंदिरं किंवा 5 ठिकाणं राज्य संरक्षक स्थळं म्हणून घोषित केली, अशा ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्या ठिकाणी सरकारचं लक्ष जास्त केंद्रित जाईल आणि पर्यायानं त्या वास्तूची जपणूक किंवा त्याचं संरक्षण केलं जाईल. तर मित्रांनो, आपण पाहिलं साताऱ्यातील हे प्रसिद्ध असं केदारेश्वराचं हे प्राचीन असे मंदिर आहे. साधारणपणे 1100 ते 1300 या कालखंडामध्ये या मंदिराची निर्मिती केली गेली असं सांगितलं जातं आहे. साधारणपणे 2 हेक्टर एवढ्या परिसरामध्ये ह्या मंदिराची व्याप्ती आहे. आता आपण ज्या परिसरामध्ये आहे तो महादेवाचं एक जुनं असं मंदिर आहे. परकीय आक्रमण म्हणा किंवा नैसर्गिक ह्याच्यामुळं हा जो सभामंडप आहे त्याची पूर्णतः पडझड झालेली आहे. जो गर्भगृह आहे तो चारही बाजूनं चांगल्या स्थितीत दिसतोय, पण त्याची जी छत आहे ती छत पूर्णतः ढासळलेली आहे. ह्या मंडपाची सुद्धा छत ढासळलेली आहे. फक्त जो मूळ मंदिर जो आहे केदारेश्वराचा तो अजून सुस्थितीत पाहायला मिळतं. केदारेश्वर मंदिराच्या समोर एक सर्वप्रथम आपल्याला आल्यानंतर पाहायला मिळतं ते मानस्तंभ आहे. साधारणपणे 20 फूट आत्ता त्याची उंची आहे. त्याची काही भाग पडलेला आहे, तो पडलेला भागसुद्धा तिथंच पडले. साधारण 30 ते 40 फुटाचा तो त्या काळात बांधलेला असा मानस्तंभ आहे. त्याच्या खाली पंचमुखी पिंड आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला एक नंदी मिळतो, समोर दिसतो. नंदीचं शिर नसलेलं एक नंदी आहे. आणि आपण आत जाण्याच्या आधी
जो मुख्य द्वार आहे त्या मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जे भिंती, या भिंतीवर जे शिल्प कोरलेले ते शिल्पच या मंदिराला आपलं वेगळंपण देतात. कारण ही शिल्प खजुराहोनंतर अत्यंत भारतात कमी ठिकाणी पाहायला मिळतात किंवा पाहायला मिळत नाहीत. अशी ही शिल्प, याला आपण मिथुन शिल्प म्हणू किंवा काम शिल्प म्हणू, अशी शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोरीव आणि अत्यंत नक्षीकाम केलेलं 14 खांब आपल्याला पाहायला मिळतात. या खांबामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देवतांची, म्हणजे याच्यामध्ये विष्णू असेल, गणपती असेल, वराह असेल किंवा हनुमान असेल, यांच्या मूर्त्या कोरलेल्या आपल्याला तिथं दिसतील. मुळात म्हणजे मंदिराची जी रचना आहे, मंदिराची जी भिंत आहे किंवा जो मेन स्ट्रक्चर आहे, हा पाषाण म्हणजे हा सह्याद्रीतल्या काळा काशापासून बनवलेलं हे मंदिर आहे. पण आज जे नक्षीकाम केलेलं जे आहे किंवा जी खांब आहेत त्याचे किंवा जी मूर्ती कोरलेली, हे पाषाण हे आपल्या भागातल्या नसून हा या ठिकाणी आयात करून त्या पाषाणावर नंतर मग कोरीवकाम केलं. कारण की तो एकदम मऊ असा पाषाण आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असे 16 खांब आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथून आत गेल्यानंतर आपल्याला गर्भगृह आणि गर्भगृहामध्ये शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे याही मंदिरात शंकराची पिंड आहे, पण आत महिषासूर मर्दिनीची एक मूर्तीसुद्धा आपल्याला आत याच ठिकाणी पाहायला मिळते. साधारणपणे अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे, पण दुर्लक्षित असं ठिकाण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणची गावकऱ्यांनी या ठिकाणी एक ट्रस्ट स्थापन करून ह्याचं देखभाल करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि याचं चांगल्या पद्धतीने संगोपन व्हावं म्हणून त्याला पुरातत्व खात्याकडं त्यांचं पाठपुरावा होता की बाबा या ठिकाणी लक्ष द्या. अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं प्रयत्न केले, राजकीय मंडळी असतील, या स्थानिक नेते असतील. आणि आत्ता त्या 15 ऑगस्टला या संपूर्ण परिसराला, केदारेश्वराचा जो परिसर आहे, मंदिराचा परिसर आहे, या परिसराला राज्य संरक्षण स्थळामध्ये यादीमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. साधारणपणे 1 हेक्टर आणि 61 गुंठ्यांमध्ये हा पूर्ण परिसर संरक्षित केलेला आहे. साधारण 200 मीटरच्या अंतरामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन बांधकाम करण्यास निर्बंध लागलेले आहे किंवा 100 मीटरच्या आत तुम्ही कुठल्याही प्रकारचा खोदकाम किंवा काहीच करू शकत नाही, अशा प्रकारचे निर्बंध आहे. फक्त निर्बंध घालून भागणार नाही आहेत. तर या मंदिराला आत्ता गरज जी आहे ती या ठिकाणी डागडुजी करण्याची. पुरातत्व खात्यानं या ठिकाणी जे विखरलेले जे अवशेष आहे ते एकत्रित करून त्याला पुन्हा त्या ठिकाणी लावून ह्या मंदिराला जितकं शक्य आहे तितकं जुने रूप देण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच या ठिकाणी पर्यटक येतील. महाराष्ट्राचा, भारताचा जो इतिहास आहे, हा इतिहास टिकवण्यासाठी, इतिहास तो जगवण्यासाठी नक्की त्याची मदत होईल. तर या चॅनलच्याद्वारे आपला सर्वांना विनंती आहे की आपण नक्की या ठिकाणी भेट द्या. सातारा शहरापासून उरमुडी धरणाच्या पायथ्याला साधारणपणे 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं सज्जनगडाच्या पायथ्याला हे ठिकाण आहे केदारेश्वर मंदिर. तर आवर्जून एकदा भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.